वसई विरार शहर में हुआ बेमुद आंदोलन। हजारों की जनसंख्या में उतरे लोग सड़क पर। सोमवार दिनांक 5 फरवरी को वसई पश्चिम में शर्मजीवी संगठन द्वारा बेमुद आंदोलन का समारोह हुआ, जिसमें हजारों लोगों ने हिस्सा लिया। आंदोलन का मुख्य उद्देश्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा जनमन योजना तत्काल लागू करने की मांग पर है। आंदोलन की शुरुआत वसई स्टेशन बस से वसई उपविभाग कार्यालय तक हुई। आंदोलन यात्रा की सुरक्षा का दायित्व वसई पुलिस द्वारा लिया गया, जिसे वसई विरोध जे चाललंय ते रॅली जे चालले ते कशासाठी चालले सर? एकूणच या ठिकाणी अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वनहक्क अधिनियम 2006 हा वनहक्काचा कायदा आला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने 2009 ते 2000 आतापर्यंत जवळपास लोकांनी 2,500 ते 3,000 वनपट्टे मिळावे म्हणूनचे अर्ज दावे दाखल केलेले आहेत। ते दावे त्या ठिकाणी आजपर महानगरपालिका क्षेत्रात, त्यानंतर या ठिकाणी ग्रामीण भागातले जे आहेत ते कुठल्या पद्धतीचे दावे अधिकारी प्रांत अधिकारी त्या प्रांत अधिकारी वसई या ठिकाणी कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलन क्रिया मांडणार आहोत। जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही। तुमचे प्रश्न काय सर? वन जमीन, रेशनिंग, त्यानंतर सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जनमन योजना लागू केलेली आहे, ती योजनांचा तात्काळ अंमलबजावणी करावी आणि सर्व लोकांना, आदिवासी शेतकरी जमातीच्या या लोकांना घरकुलं मिळावी, जॉब कार्ड मिळावे, रेशन कार्ड मिळावे, दाखले मिळावे, वन हक्काचे पट्टे मिळावे, घराकडे जागा नवी व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चाने आलेलो आहोत। ते बसणार आहे आजच आम्ही निश्चय करून आलेलो का जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। म्हणजे ह्याच्यानंतर पण चालू असणार आहे तुमचं रॅलीचं ते मोर्चा? आम्ही त्या ठिकाणी त्यांना इशारा नाही तर आम्ही हे आता आंदोलन अनेकदा आंदोलन केली पत्रावर केले म्हणून आम्ही या ठिकाणी आजचा जो मोर्चा आहे तो निर्धार मोर्चा करून आम्ही आलेलो आहोत।